नमस्कार. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. हैदराबाद येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त चक्री भजन उत्साहात संपन्न. येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त चक्री भजन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली तसेच सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या प्रसंगी हरिभक्त परायण श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्ञानराज महाराज औसेकर यांच्यासह लोकप्रिय आमदार टी राजासिंह उपस्थित होते. तसेच हजारो वारकरी, भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरण, भजन व गुरुभक्तीचा आनंद लुटला. चक्री भजनाद्वारे श्री विठ्ठल भक्तीच्या दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती. टाळ, मृदुंग, दिमडी, चिपळ्यांचा निनाद आणि एका विशिष्ट चालीमध्ये सूर ताल लयीसह केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषातून श्रोत्यांना दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती आली. औसेकर घराण्याने चक्री भजनाची परंपरा नुसती जपली नाही तर वृद्धिंगतही केली आणि अनेकांना विष्णू भक्तीचे वेड. चक्री हे विष्णूचे विशेषण आणि ते विठोबापर्यंत अभंगाद्वारे विठोबाची भक्ती करणे, त्याचे स्तवन करणे ते आपल्यासमोर मांडता येते. भारतीय उपखंडामध्ये आध्यात्मिक संस्कृती नांदते आहे. ही आध्यात्मिक संस्कृती जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य आयोजक संस्थांच्या माध्यमातून होत आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. पांढरा शुभ्र सदरा, धोतर, गळ्यात नारदीय वीणा, हातात चिपळ्या, डोक्यावर कृपा प्रासादिक हिरवा फेटा, पायात चाळ, कमरेला हिरवी शाल, गळ्यात तुळशी हार, मुंडासे, पाठीवर फुलांचा शेला, डोक्यावर फुलांचा नागफणारूपी मुकुट असा पेहराव करून गुरुबाबा महाराज औसेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विठ्ठल चरणी आपली चक्री भजनाची सेवा समर्पित केली. गुरु परंपरेचे ध्यान करून चक्री भजनाला सुरुवात करण्यात आली. मध्यभागी गुरुबाबा महाराज औसेकर आणि त्यांच्या भोवती गोलाकार रचनेतील त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण पद्धतीने पावले खेळत विठ्ठलाचा जय जयकार करत नृत्य गायनासह 14 अभंग भजने सादर केली. यात मालोपंत, श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री गुरुगुंडा महाराज, श्री वीरनाथ महाराज, श्री रामकृष्ण महाराज यांच्या अभंगांचा समावेश होता. हेची मागतो तुझला कृपादान गा विठ्ठला, नाम तुझे असो वदनी, नको विसरो दिन रजनी. या वीरनाथ महाराज रचित अभंगाने चक्री भजनाची सांगता झाली. पाहूयात आता आपण या चक्री भजनातील काही क्षण.